मित्रहो, मतदान यंत्राची किमया आणि मतमोजणीत केली जात असलेली कथित हेराफेरी हा काय आता नवीन विषय राहिलेला नाही. पडलेला उमेदवार कधी जिंकून येईल आणि जिंकलेला उमेदवार सुद्धा कधी पराभूत होईल हे अलीकडच्या काळामध्ये अजिबात सांगता येत नाही. अहो, मुळात आपल्या निवडणूक प्रक्रियेवरच मतदारांचा विश्वास उरलेला नाही आणि इकडं निवडून येण्यासाठी काही वाटेल त्या भानगडी केल्या जातात आणि हे फक्त आरोपच आहेत असं नाही, अशा काही घटना न्यायालयात सुद्धा सिद्ध झालेल्या आहेत. आता आणखी एक मोठी आणि खरोखर अक्षरशः विस्मयकारक अशी घटना उघडकीला आलेली आहे. 2016 साली झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराची निवड न्यायालयानं आता म्हणजे 10 वर्षानंतर अवैध ठरवली आहे. त्यावेळी विजयी झालेल्या उमेदवाराला आता पराभूत म्हणून घोषित केलं गेलं आहे. तर पराभूत झालेल्या उमेदवाराला ही आमदारकी आता बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळं 2016 साली निवडून आलेल्या आमदाराची आमदारकी आता 10 वर्षानंतर गेलेली आहे. तामिळनाडूतल्या राधापुरम मतदारसंघातून 2016च्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया अण्णा मुनेत्र कळघमचे उमेदवार IS इबदुराई विजयी म्हणून घोषित केले गेले होते. त्यांची ही निवड कोर्टानं आता रद्द केलेली आहे. या निवडणुकीमध्ये द्रविड मुनेत्र कळघमचे उमेदवार M अप्पाऊ हेच कायदेशीररित्या विजयी झाले होते असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं आता दिला आहे. 2016ची निवडणूक आता 26 मध्ये निकाल. निवडणुकीतला हा सगळा खेळ EVM आणि मतमोजणीच्या द्वारे केला गेलेला होता. अण्णा द्रमुकचे उमेदवार इबदुराई यांनी DMKच्या अप्पाऊ यांचा अवघ्या 49 मतांनी पराभव केलेला होता. त्यावेळी हे राज्यातलं सगळ्यात कमी मताधिक्य होतं. मात्र या मतमोजणीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप अप्पाऊ यांनी केलेला होता. त्यांनी या निकालाला मद्रास हायकोर्टामध्ये आव्हानही दिलं. अप्पाऊ यांनी टपाली मतपत्रिकांची छाननी आणि मोजणीवर आक्षेप घेतलेला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेली जवळपास 300 टपाली मतं बेकायदेशीरपणे बाद ठरवली होती. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही मते साक्षांकित केलेली असून ते राजपत्रित अधिकारी नाहीत असं कारण अधिकाऱ्यांनी दिलं होतं, पण शासकीय नियमानुसार ते राजपत्रित दर्जाचेच होते असा दावा अप्पाऊ यांनी कोर्टामध्ये केला. अप्पाऊ यांनी EVMच्या मतांच्या मतमोजणीत सुद्धा फेरफार झाल्याचा आरोप केलेला होता. मतमोजणीच्या 19व्या, 20व्या आणि 21व्या फेरीमध्ये इबदुराई यांना 348 अधिकची मतं नियमबाह्य पद्धतीनं वाढवून दाखवल्याचा आक्षेप करीत या अप्पाऊ यांनी घेतलेला होता. कोर्टानं अप्पाऊ यांचे हे आक्षेप ग्राह्य धरले. टपाली मतं आणि EVM मधील मताची पुन्हा मोजणी करण्याच्या आधी सप्टेंबर 19 मध्ये न्यायालयानं दिलेली होती. या पुनर्मोजणीमध्ये अप्पाऊ यांच्या बाजूने निकाल लागलेला होता. याच आधारावर कोर्टाने अप्पाऊ यांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब केलं आहे. कोर्टानं निवडणूक आयोग त्याचबरोबर विधानसभा सचिवालयाला देखील कागदपत्रामध्ये बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत. अप्पाऊ यांचं नाव 2016 ते 2021 या काळातील आमदार म्हणून नमूद करावं असं कोर्टानं आदेशात म्हटलेलं आहे. परंतु तोपर्यंत पराभूत उमेदवारांनी आमदारकी भोगली. कधीही आमदार म्हणून विधानसभेत न पोहोचलेले 10 वर्षानंतर कागदोपत्री आमदार झाले. कोर्टाचा हाच निकाल जर वेळेत लागला असता तर हे सगळं काही घडलं नसतं. मित्रहो, अभूतपूर्व अशा या घटनेबद्दल तुम्ही काय सांगाल जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा, एक विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.